नमस्कार सगळ्यांना. आपण ए आय या ज्या माझ्या ह्याच्यामध्ये आपण आता नवीन नवीन ॲप शिकणार आहोत आणि या ॲपच्या संदर्भात आपल्याला माहिती द्यायची आहे. तर एक सुंदर असं ॲप आहे गुगलचं, ज्याला आपण नोटबुक एलएम असं म्हणतो. नोटबुक एलएम मध्ये बऱ्याच काही गोष्टी करता येतात ज्या अनएक्सप्लोरर आहे. कारण आपण जे एक्सप्लोर करतो ते काय करतो तर त्याचा ऑडिओ पॉडकास्ट तयार होतो, तो बघतो, किंवा व्हिडिओ जे आहे ते बघतो. परंतु आपल्याला हे लक्ष देत नाही की त्याच्यामध्ये अजून बऱ्याच काही गोष्टी करता येतात. आणि त्या संदर्भात आज आपण बघणार आहोत, डिटेलमध्ये त्याला करणार आहोत. नोटबुक केल्यामध्ये कोणतीच गोष्ट अशी आपल्याला ठेवायची नाही की जी आपल्याला माहीत नाही किंवा एक्सप्लोर केलेली नाही. तर त्या संदर्भात मी एक लाईव्ह सुरू करू. 2 मिनिटासाठी आपण थोडंसं थांबू, काही लोक जॉईन होत आहेत. त्याच्यानंतर मग आपण सुरुवात करूया. 2 मिनिटासाठी फक्त मला वेळ द्या. आवाज येतो सगळ्यांना व्यवस्थिशीर? आवाज येत असेल सांगा. मग आता सर्वजण जॉईन होत आहेत आणि एकदा सगळे जॉईन झाले आपल्याला हे सुरू करता येईल. तर ठीक आहे, आज आपण एक छान असं एक ॲप बघणार आहोत, त्याला नोटबुक एलियम म्हणतात आणि त्याला एक्सप्लोर करूया. आज महिला दिन आहे, जागतिक महिला दिन. त्यानिमित्त सर्वांना त्याच्या शुभेच्छा. आणि आज आपण नोटबुक एलियममध्ये महिला दिनच समजून घेऊया. महिला दिन कशासाठी सुरू केला, काय आहे त्याच्या मागचा इतिहास, आणि हे आपल्याला नोटबुक एलियम मराठीमध्ये व्यवस्थित छान समजावून सांगणार आहे. आणि त्याचीच आपण आता काय करूया की एक वेब पेज आहे विकिपीडियावर, ज्याच्यामध्ये महिला दिनाची सगळी हिस्ट्री आहे. त्याची लिंक आपण नोटबुक एलियमला देऊ आणि त्याच्याकडून सगळं समजून घेऊ. कारण तुम्हाला माहिती आहे का की हे गुगलचे जे नोटबुक एलियम आहे, त्याला जेमिनी बॅकग्राऊंड आहे, ते अतिशय सुंदर आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बघता येतात. तर त्या बाबतीत आपल्याला नोटबुक एलियमला जायचं आहे. ही जी स्क्रीन तुम्हाला दिसते ही नोटबुक एलियमची स्क्रीन आहे. आणि या स्क्रीनमध्ये सर्व आपल्याला नोटबुक एलियमच्या स्क्रीनवर जायचं आहे आणि तिथून मग एक एक गोष्ट आपण समजून घेऊ. सर्वांना आता नोटबुक एलियमची स्क्रीन दिसत आहे. आता हे नोटबुक एलियम ओपन कसं करायचं, तर इथं नोटबुक एलियम.google.com हे जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला नोटबुक ओपन एलियम हे ॲप किंवा ही वेबसाईट ओपन होईल. याचा ॲप सुद्धा आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता. तुमच्या याच्यामध्ये सुद्धा डाउनलोड करून ठेवू शकता लॅपटॉपमध्ये. तर
याचं टॅगलाईन काय, अंडरस्टँड एनिथिंग. तुम्हाला काय समजून घ्यायचं ते तुम्ही याच्यामध्ये समजून घेऊ शकता. आणि खूप छान फीचर आहे, खूप छान ॲप आहे. आणि तुम्हाला हे महिन्यामध्ये बरेच काही क्रेडिट देते, दिवसातून 3 गोष्टी तुम्ही समजून घेऊ शकता. अशा प्रकारचं याचं हे आहे. म्हणजे फ्रीमध्ये तुम्हाला बरंच काही वापर करता येतो याचा. आणि ते सगळ्यात चांगलं आहे. आता या ठिकाणी बघा, याला आपल्याला सुरुवात करताना काय करावं लागतं, ट्राय नोटबुक केलं याला क्लिक करावं लागतं. याला क्लिक केल्यानंतर आपण त्याच्या मधल्या पार्टमध्ये येतो. आता हे मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे आणि माझं लॉग इन जे आहे ते माझ्या गुगलच्या ईमेलला लॉग इन झालेलं आहे बघा. तर त्यामुळं मी याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं लॉग इन करून घेता येईल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला याच्यातून समजावून घेता येतात. मी बऱ्याच काही गोष्टी इथं एक्सप्लोअर केल्या आहेत, त्याच्याकडून समजावून घेतलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असतील. तर आज आपल्याला काय करायचं की आज जागतिक महिला दिन आहे. त्या अनुषंगाने आपल्याला हे जे महिला दिनाचं हे मी विकिपीडिया ऑलरेडी शोधून काढलेलं आहे. तर हे जे पेज आहे या पेजची मी लिंक त्याला देणार आहे. तर आपण नोटबुक मध्ये नेमकं काय करू शकतो हे तुम्हाला लक्षात, मी फक्त लिंक कॉपी करतो आता इथं, नंतर तुम्हाला तिकडे सगळं व्यवस्थिशीर समजावून सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा, आपल्याला जर कोणती नवीन गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याकडे काय पाहिजे, एक ते युट्यूबची लिंक पाहिजे, एक ते वेबसाईटची लिंक पाहिजे, आपल्याकडे पीडीएफ असली चालेल किंवा आपल्याकडे टेक्स्ट कॉपी केलेलं असतं चालेल, एनिथिंग. आपल्याला इथे इनपुट घ्यायचे. याचा फायदा काय आहे माहिती का, की जेव्हा तुम्ही एआयला एखादी गोष्ट विचारता तर एआय काय करतं की ते वेगवेगळ्या त्यांच्या स्रोतातून माहिती काढतो. कदाचित ती चुकीची पण असू शकते, त्या स्रोताला ती चुकीची माहिती असू शकते, पण इथं स्रोत आपण देणार आहे त्याला आणि आपण दिलेल्या स्रोतावरून ती माहिती आपल्याला सांगणार. त्यामुळे इथं बिनचूकपणा जास्त असतो नोटबुक केल्यामध्ये. एआय बऱ्याच काही चुका करू शकतो, चॅट जीपीटी तुम्ही काही बरंच काही विचारलं तर चुका करू शकतो. परंतु नोटबुक केल्याच्या बाबतीत हे आहे की आपण इनपुट व्यवस्थित दिलेलं असल्यामुळे चुका होण्याची शक्यता कमी असते. सुरुवात करताना आपल्याला काय करावं लागतं माहिती का, की या ठिकाणी क्रिएट न्यू नावाचं बटन आहे, या बटनवर आपल्याला क्लिक करायचं. या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा, या ठिकाणी अशा प्रकारची स्क्रीन येते आणि ही स्क्रीन आल्यानंतर या स्क्रीनवर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला टाकता येतात. युअर नोट्स, युअर डॉक्युमेंट्स येते त्याप्रमाणे बघा, वेबसाईटची लिंक टाकता येईल तुम्हाला किंवा युट्यूबचे व्हिडिओची लिंक टाकता येईल. या सगळ्या गोष्टी टाकतील. आता या ठिकाणी तुम्हाला लिंक पेस्ट करायची, वेबची लिंक आहे आपली म्हणून वेबची लिंक. पण तुम्ही इथून अपलोड फाईल सुद्धा करू शकता. इथून तुम्ही युट्यूबची लिंक टाकू शकता. इथून तुम्ही तुमच्या गुगल ड्राईव्हवर किंवा तुमच्या इतर कोणत्या ड्राईव्हवर जर काही फाईल असेल तर ते इथून टाकू शकता किंवा तुम्ही सरळ सरळ टेक्स्ट कुठला तरी कॉपी करून इथं इथं क्लिक करून पेस्ट करू शकता. एव्हरीथिंग इज पॉसिबल. इनपुट देण्यासाठी तुम्हाला काय नाही, इथं एक फाईल ड्रॉप जर करून टाकली तुम्ही तर ती एवढीशी पुरेशी असते. तर या ठिकाणी या लिंकमध्ये मी काय करतो की ती जी आपण लिंक काढलेली आहे ती इथं पेस्ट करतो आणि ही पेस्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी मी नेक्स्ट जात आहे आणि त्या लिंकला तो वाचतोय आणि लिंकला वाचत असल्यामुळे काय होतं की आपल्याला तेवढा वेळ वेट करावा लागतो त्याला, कारण तो पूर्ण ते पेज वाचतोय. कोणतं पेज, आपण जे ते त्याला विकिपीडियाचं जे पेज दिलेलं आहे हे जे पेज आहे हे ते पूर्ण वाचतं. आंतरराष्ट्रीय महिला दिन ही पूर्ण हिस्ट्री वाचून तो आपल्याला पाहिजे ती इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तयार करून देणार आहे. आणि ही अफाट इन्फॉर्मेशन, खूप मोठं पेज आहे पण याच्यावरची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला देणार आहे. आणि ते कोणत्या त्याच्यामध्ये सेटिंग आहे, त्या सेटिंगमध्ये आपल्याला आउटपुट लँग्वेज आहे ती सेट करायची असते. मी ऑलरेडी या ठिकाणी माझी आउटपुट लँग्वेज मराठी सेट केलेली आहे. त्यामुळं तुम्ही जर केली नसेल तर इथे ड्रॉपडाऊन मध्ये जाऊन तुम्हाला अनेक लँग्वेज दिसतील आणि त्यातून तुम्ही तुम्हाला जी पाहिजे हवी ती लँग्वेज तुम्ही सेट करू शकता आणि आउटपुट लँग्वेज तुम्हाला त्याप्रमाणे सेट करते. आता बघा, आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थोडक्यात केलं नाही की एक पॅराग्राफमध्ये माहिती देऊन टाकली. ही माहिती काय, किती जी फाईल आहे किंवा जी काही लिंक दिली ती कशाबद्दलची आहे. त्यात त्यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास, महत्व आणि जागतिक व्याप्ती यावर हे स्त्रोत प्रकाश टाकतात. दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा होणारा हा दिवस 20व्या शतकातील सुरुवातीच्या कामगार आणि मताधिक्य जवळीतून उत्तम पावला यामध्ये
या दिनाचे रशियन क्रांतीमधील योगदान आणि नंतर संयुक्त राष्ट्रांनी दिलेली अधिकृत मान्यता संस्थेकडून मांडलेली आहे. मजकुरातील जगभरातील विविध देशांमध्ये सांस्कृतिक परंपरा, अधिकृत सुट्ट्या आणि महिलांच्या हक्कासाठी होणाऱ्या निदर्शनाची माहिती दिलेली आहे. तसेच लैंगिक समानता, प्रजनन अधिकार आणि महिलांमधील हिंसाचार रोखण्यासाठी महत्वाच्या मुद्द्यावर आलेख भर देतो. शेवटी या स्त्रोत या दिनाचे व्यापारीकरण आणि दरवर्षी बदलणाऱ्या विशेष विषयाचे आढावा घेतो. हे या फाईलबद्दलची एक त्रुटक माहिती त्याच्यात सांगितलेली आहे. आता त्यानंतर बघा याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो. याच्यात मी स्लाइड तयार करू शकतो, याच्यात मी ऑडिओ तयार करू शकतो, याच्यामध्ये व्हिडिओ तयार करू शकतो, याच्यामध्ये रिपोर्ट तयार करू शकतो, याच्यामध्ये मी फ्लॅश कार्ड तयार करू शकतो, क्विज तयार करू शकतो, इन्फोग्राफिक तयार करू शकतो आणि डेटा टेबल सुद्धा तयार करू शकतो. एक एक गोष्ट आपण समजून घेऊया. पहिल्यांदा बघा मी माइंड मॅप नावाचं आहे हे तुम्हाला दाखवतो. त्या माइंड मॅपला मी क्लिक केल्यानंतर काही सेकंदातच तुम्हाला माइंड मॅप तयार करून देतो. माइंड मॅप म्हणजे काय, क्रोनॉलॉजी, त्या त्याची इन्फॉर्मेशन ठेवलेली आहे, त्याच्या क्रोनॉलॉजीने ठेवलेली. आता मी याच्यावर जर क्लिक केलं तुम्हाला लक्षात येईल की त्या पूर्ण फाईलला वाचून त्याचा सारांश आपल्यासमोर तो माइंड मॅपच्या द्वारे दाखवतो. हा माइंड मॅप ओपन झाला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन, इतिहास आणि युग, प्रमुख उद्दिष्टे, जागतिक साजरीकरण, महत्वाच्या घडामोडी, टीका आणि आव्हाने. आता याच्यामध्ये इतिहास आणि युगावर तुम्ही परत इकडे क्लिक केलं की त्याच्यात त्या गोष्टी तुम्हाला तो दाखवतो. इतिहास कसा 1909 न्यूयॉर्कमध्ये पहिला महिला दिन, 1910 कोपनहेगन परिषद, फ्लोरा झेटकिन यांचा प्रस्ताव, 1911 ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनीमध्ये महिला पहिली साजरीकरण, 1911 1917 रशियन क्रांती आणि 8 मार्चची निश्चिती, 1977 संयुक्त राष्ट्राकडून अधिकृत मान्यता. हे इतिहासाचे ठळक मुद्दे त्याला इथे आपल्याला माइंड मॅप करून दिलेले आहेत. बघा आपण आता काय करू की दुसरं एक बघू. आता हे मी बंद करतो आणि उद्दिष्टामध्ये जातो. प्रमुख उद्दिष्टामध्ये जर आपण गेले इथे क्लिक केलं तर याचं जे आहे तर त्याच्यात काय आहे, प्रमुख उद्दिष्ट काय आहे त्या महिला दिनाचे, तर लिंग समानता, प्रजनन हक्क, महिलांवरील हिंसाचाराचे निर्मूलन, महिला सक्षमीकरण, हे त्याचे उद्देश आहे. हे इथे आपल्याला कळतं की त्या डॉक्युमेंटमध्ये काय आहे नेमकं. नंतर जागतिक साजरीकरण याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की सार्वजनिक सुट्टी रशियन, चीन, कंबोडिया आणि युगांडा. रशिया, चीन आणि कंबोडिया आणि युगांडामध्ये या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते महिला दिन साजरा करण्यासाठी. इटलीमध्ये पिवळ्या मिमोस फुलांचे वाटप केलं जातं महिला दिनाच्या दिवशी. पाकिस्तानमध्ये औरत मार्च निघतो या काळात आणि भारतामध्ये नारी शक्ती पुरस्कार पण दिला जातो या 8 मार्चच्या दिवशी. तर अशा प्रकारे जगात साजरा केला जातो. त्यानंतर महत्वाच्या घडामोडी बघायच्या असतील आपल्याला. महत्वाच्या घडामोडीच्या बाबतीत 1996 संयुक्त राष्ट्रांनी पहिली वार्षिक थीम तयार केली होती महिला दिनाची आणि त्या अनुषंगाने 2011 मध्ये 100वा वर्धापन दिन, 2018ला मी टू आणि टाइम अप्स चळवळ सुरू झाली 2018ला आणि 2014ला फ्रान्समध्ये गर्भपाताचा हक्क घटनात्मक करण्यात आला. अशा महत्वाच्या घडामोडी या महिला दिनाच्या अनुषंगाने घडलेल्या आहेत. त्यानंतर टीका आणि आव्हान, टीका काय झालेली आहे किंवा याचे आव्हान काय आहेत तर त्या बाबतीत व्यापारीकरण, कॉर्पोरेट प्रयोजकत्व, राजकीय दडपशाही आणि अटकेचा घटना, मूलगामी सुधारण्याऐवजी औपचारिक सादरीकरण, काही मूलगामी सुधारणा केल्या जात नाहीत फक्त औपचारिक सादरीकरण केले, अशा प्रकारची टीका याच्यावर केल्या जाते. हे जे माइंड मॅप आहे आपण इथून डाउनलोड करू शकतो. ते JPG स्वरूपात तुम्हाला डाउनलोड करता येतं. तर हे आपण या ठिकाणी बघितलं. आता यानंतर बघा आपल्याला अजून बघता येईल ते म्हणजे त्याच्यातलं आपण हे तयार करायला टाकू. या ज्या फाईल आहेत त्या तयार करायला टाकू म्हणजे तुम्हाला लगेच त्या भेटतील ज्यावेळेस आपल्याला बघायचं. तर आपण हे डीप ड्राईव्ह घेतलेलं आहे म्हणजे पूर्णपणे माहिती सांगण्याची आणि याला जनरेट करायला टाकून देतो. कारण त्याला तयार करायला थोडा वेळ लागतो त्या गोष्टी. ते तयार करा. त्यानंतर मी याचा व्हिडिओ सुद्धा तयार करायला टाकून देतो म्हणजे काय होईल की व्हिडिओ पण काय वेळानं तयार होईल. आता या व्हिडिओच्या बाबतीत सुद्धा एक्सप्लेनर पाहिजे का ब्रीफ पाहिजे असं तुम्ही विचारलं. ठीक आहे, एक्सप्लेनर द्या मला आणि
फोटोग्राफी वगैरे कशी पाहिजे याच्याबद्दलचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. ठीक आहे, जे काय आहे ते आपण तिथं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर माइंड मॅप बघितलं आपण, रिपोर्ट्स आपण बघणार आहोत, फ्लॅश कार्ड बघणार आहोत, क्विज बघणार आहोत आणि इन्फोग्राफी आणि स्लाइड डेक हे खूप महत्वाचे असे फीचर्स त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. आत्ता ऍड झाले, ते फार काही दिवस झाले, 10-15 दिवसापूर्वी, आणि ते ऍड झाल्यामुळे नाही का याचं महत्व अजून वाढलेलं आहे. डेटा टेबल जे आहे, हे डेटा टेबल एक नवीन ऍड झालेला आहे, ते सगळ्यांचा आपण उपयोग करणार. मी काय करतो की त्याला इन्फोग्राफिक तयार करायला पण सांगतो. आणि हे जे स्लाइडचं जे आहे, हे स्लाइडचं पण मी त्याला प्रेझेंटेशन मोड मधलं स्लाइडचं तयार करण्यासाठी विनंती करतोय. तसंच मी त्याला इन्फोग्राफिक जे आहे, हे लँडस्केप, पोर्ट्रेट किंवा स्क्वेअर असं विचारले, मी लँडस्केपमध्ये त्याला तयार करायला सांगतोय. हे झालं. त्यानंतर मी फ्लॅश कार्ड पण तयार करायला सांगतो. फ्लॅश कार्ड असतात, आपल्याला बऱ्याच वेळेस लक्षात ठेवण्यासाठी फ्लॅश कार्ड तयार करावं लागतात. तर मी त्याला फ्लॅश कार्डचं सुद्धा सेटिंग बघूया आपण. फ्लॅश कार्डमध्ये काय आहे, स्टँडर्ड, फिवर, मोर, इझी, मीडियम, हार्ड असं आपण आहे. तर मीडियम आणि स्टँडर्ड असे दोन बाय डिफॉल्ट जे आहेत गोष्टी लेवल आपण इथं घेऊन टाकलेलं आहे. फ्लॅश कार्ड पण तयार होते. त्यानंतर बघा या ठिकाणी हे क्विज पण आहे आणि रिपोर्ट पण आहे. रिपोर्ट मध्ये बघूया. रिपोर्ट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट आहेत. क्रिएटिव्ह वरून, ब्रीफ, स्टडी गाईड, ब्लॉग पोस्ट, कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी असे अनेक प्रकारचे रिपोर्ट आपल्याला तयार करता येतात. एका मिनिटासाठी वेळ द्या. तयार होत आहे आणि मला फक्त चार्जिंगचं लावायचं आहे, तेवढा वेळ द्या फक्त. तर हे ब्लॉग स्पोर्ट्स वगैरे असं आहे, स्टडी गाईड आहे, ब्रीफ ब्लॉग आहे. मी स्टडी गाईड तयार करायला सांगतो तुला. तू काय करेल, त्याच्याबद्दलचे प्रश्न वगैरे उत्तर तयार करेल. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या तयार करतात. त्यानंतर आपण हे क्यूजचं बघूया. त्याच्यामध्ये आपल्याला किती प्रश्न पाहिजेत, काय पाहिजे, स्टँडर्ड पाहिजेत, काही डिफिकल्ट पाहिजेत, इझी पाहिजेत. समजा इझी घेऊ आपण, आणि एक फ्युअर म्हणू त्याला, म्हणजे कमी प्रश्न तयार करतो अशा प्रकारचं आहे. आता याच्यामध्ये त्यानं काय तयार केलं पहिलं बघा, हे नोटबुक तयार झालेलं आहे. त्यानंतर हे जागतिक महिला दिनाचं महत्व बाबतचं इन्फोग्राफी त्यानं तयार केलेली बघा, किती सुंदर इन्फोग्राफी तयार केलेली. आणि ही इन्फोग्राफी काय करते की एकाच पानामध्ये आपल्याला संपूर्ण इन्फॉर्मेशन देते. जागतिक महिला दिन इतिहास आणि महत्व. इन्फोग्राफी जागतिक महिला दिनाची 8 मार्च मुळे 20व्या शतकात सुरुवातीला कामगार चळवळी कशी आहे हे दर्शवते. यात रशियन क्रांतीपासून ते संयुक्त राष्ट्रीय प्राधिकृत मान्यतेप्रमाणे महत्वाचा टप्पा समाविष्ट आहे. जागतिक महत्व आणि सादरीकरण, ऐतिहासिक प्रवास आणि संयुक्त राष्ट्राची संकल्पना, हे अशा प्रकारची इन्फोग्राफी तयार केली. याला आपल्याला जेपीजी मध्ये आपल्याला इथून शेअर पण करता येते आणि डाउनलोड पण करता येते. इथून डाउनलोड सुद्धा आपण करू शकतो. आणि डाउनलोड केलं तर ती जेपीजी फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे ती सेव्ह होऊन जाते. या ठिकाणी ती सेव्ह होऊन जाईल. तुम्हाला मी दाखवतो की अशा प्रकारे ही या ठिकाणी ही फाईल झालेली आहे.
आणि ही फाईल तुम्हाला फक्त प्रिंट करायचं, इन्फोग्राफी तयार झाली तुमची पूर्ण. इतकं सुंदर तुम्हाला तो तयार करून देत आहे. त्यामुळं हे खूप उपयोगी असं ॲप आहे. याच्यामध्ये फक्त आपण अजून दोनच गोष्टी बघितल्या त्याच्यात, अजून आपल्याला भरपूर गोष्टी आहेत त्या पण आपल्याला कव्हर करायच्या आहे याच्यामध्ये. त्याप्रमाणे हे एक सुंदर इन्फोग्राफी तुम्ही बघत आहात. आणि याच्यावर किती प्रस्तुत 2024, 2023, 2022 असे संयुक्त राष्ट्राची संकल्पना त्यात केलेली आहे. 2023ला महिला दिनाला महिलांमध्ये गुंतवणूक करा, प्रगतीचा वेग वाढवा अशा प्रकारचं होतं. डिजिटल व लैंगिक समानतेसाठी नाविन्य आणि तंत्रज्ञान हे 2023ला होतं. आणि 2022ला शाश्वत भविष्यासाठी लैंगिक समानता अशा प्रकारचं त्यांचे उद्दिष्ट होते वेगवेगळ्या वर्षाचे. आणि इतिहास बघितला 8 फेब्रुवारी 1909 पासून सुरू झालेला हा इतिहास आहे. आणि तो 1977 संयुक्त राष्ट्राची अधिकृत मान्यतेपर्यंत इतिहास त्या इन्फोग्राफीमध्ये घेतलेला आहे. हे सगळं तुम्हाला अशा प्रकारचं सुंदर असं इन्फोग्राफी तयार होते. आता बघा आपल्याला जायचं पुढे अजून काय तयार केलं त्यांना, ते प्रश्न मंजुषा म्हणजे क्विज तयार केलेलं त्यांना, ते बघूया आपण. आता याच्यामध्ये लोड व्हायला वेळ होतोय त्याला. आपण दुसरं बघतो बरं बघू द्या. त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिन स्टडी गाईड बघा. हे स्टडी गाईड त्याने तयार केलेलं आहे. हे स्टडी गाईड जे आहे हे जर बघितलं आपण ते खूप सुंदर स्टडी गाईड तयार करतात ते. आंतरराष्ट्रीय महिला दिन एक सखोल अभ्यास मार्गदर्शिका. हा दस्तावेज आंतरराष्ट्रीय महिला दिन IWD चा इतिहास आणि त्याचे जागतिक महत्व उत्क्रांती समजून घेण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. सर्वसमावेशक मार्गदर्शिका आहे. त्यात मूळ स्रोत आधारित प्रश्नमंजुषा, निबंधात्मक प्रश्न आणि महत्वाची संज्ञांचा शब्दकोश समाविष्ट आहे. भाग 1 मध्ये बघा की याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे उगम कोणत्या ऐतिहासिक चळवळीत झाला वगैरे वगैरे म्हणजे प्रश्न आणि त्याचे उत्तर. महिला आंतरराष्ट्रीय महिला दिन उगम 20व्या शतकाच्या सुरुवातीला युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या कामगार चळवळीतून झाला. म्हणजे प्रश्न आणि उत्तर एखाद्या नवनीत गाईडमध्ये कसं असतं तसं याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आणि इतकं उत्कृष्टरित्या ते सांगतं. हे एक आपण बघितलं. अजून याच्यामध्ये हे प्रश्न उत्तर किंवा डेफिनेशन्स वगैरे त्याने दाखवलेले आहेत. अजून याच्यात त्याने कोणतं तयार केलेलं आहे तर इन्फोग्राफी आपण बघितली 2 वेळेस तयार झालेली इन्फोग्राफी. प्रश्न संच लोड होत नाहीये आपला. बघूया आपण यावेळेस लोड होतो का. या ठिकाणी बघा आपल्याला फोकस करता येते, काही प्रश्न विचारतात आपल्याला. या ठिकाणी आपण टाकलं की भारतात महिला दिन कधी सुरू झाला असं जर मला तुला विचारायचं असेल तर मी या ठिकाणी तुला विचारू शकतो. भारतात महिला दिन कधीपासून सुरू झाला. इन्फॉर्मेशन तयार करतो आपली. याला काहीतरी प्रॉब्लेम येतोय. आय डोंट थिंक असं काय. बघा भारतात आंतरराष्ट्रीय महिला दिन अधिकृत सार्वजनिक सुट्टी म्हणून पाळला जात नाही, तरीही देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. स्रोतामध्ये भारतात हा दिवस नेमका कोणत्या वर्षी प्रथम साजरा झाला याचा विशिष्ट तारीख दिलेली नाही, परंतु या दिनाच्या संबंधी काही महत्वाचे ऐतिहासिक टप्पे खालीलप्रमाणे आहे. नारी शक्ती पुरस्कार 1999 पासून सुरू झालेला आहे. संयुक्त राष्ट्राची भूमिका 1977. महत्वपूर्ण उपक्रम 8 मार्च 2013 रोजी स्वतंत्र भारतातील महिलांसाठी पहिले सरकारी वैद्यकीय महाविद्यालय भगत फुल सिंह गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज फॉर विमेन सुरू करण्यात आले. तसंच 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एअर इंडियाने संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचलित जगातील सर्वात लांब विमान प्रवास करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. याशिवाय स्रोतानुसार भारतात महिला आणि मुलींचा गौरव करणारे इतर काही दिवस साजरे केले जातात, जसे की
निगोल चोकोबा निगोल चोकोबा आणि न्यूफीलँड हे न्यूफीलँड डे 12 डिसेंबर. अशा प्रकारचं इन्फॉर्मेशन ते दिसते. हे लोड होत नाही, जाऊ द्या. आपण अजून आपला एक व्हिडिओ तयार झालेला आहे, जो सुंदर असा व्हिडिओ तयार करतो ते, तर तो आपण बघूया. हा व्हिडिओ तयार झाला बघा, महिला दिनाचा व्हिडिओ नाही आहे, हे प्रेझेंटेशन केलंय त्यानं. जागतिक महिला दिन, कामगाराच्या घामापासून ते जागतिक चळवळीपर्यंतचा संघर्ष. हे प्रेझेंटेशन किती सुंदर प्रेझेंटेशन केले बघा. आणि अशा प्रकारचं प्रेझेंटेशन तयार करायला काय लागलं आपल्याला, फक्त आणि फक्त आपण एक लिंक दिलेली आहे. त्याची दुसरी स्लाइड बघूया. फक्त शुभेच्छांचा दिवस नाही, हा दिवस केवळ फुले आणि भेटवस्तू देण्यासाठी नाही, हा मुक्ती, समानता आणि नागरी हक्काचा लढा आहे. हे महिला दिनाचं एक महत्व सांगते की कशा प्रकारे महिला दिन साजरा करावा असावा. त्याबरोबर इंगी जिथून पडली. 1909 मध्ये न्यूयॉर्कमध्ये महिला दिन सुरू झाला. फ्लोरा झेटकिन आणि थेरसा मार्केल यासारख्या नेत्यांनी मतदानाचा हक्क आणि समान रोजगारासाठी युरोप आणि अमेरिकेत आवाज उठवला आणि इथून देणगी पडली महिला दिनाची. तर हे आपल्याला इतिहास सांगितला जातो. भाकरी आणि शांतता. 8 मार्च हेच का. 1997 मध्ये रशियातील पेट्रोग्राड येथे महिला कामगारांनी भाकरी आणि शांतता, ब्रेड अँड पीस मागत महासंप पुकारला. यातून रशियन क्रांतीची सुरुवात झाली आणि 8 मार्च ही तारीख इतिहासात कायमची कोरली गेली. या ठिकाणी हे एक सांगितलेलं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात वणवा. 1925 ते 1960 या दशकात लढा युरोप पासून ऑस्ट्रेलिया आणि रशियापर्यंत पोहोचला. चीनमध्ये महिला अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळाली, तर स्पेनमध्ये महिलांनी रस्त्यावरून उतरून मोर्चा काढला. तर जगात सगळीकडे या महिला दिनाची सुरुवात झाली. हे दिसतंय त्याच्यात. खूप सुंदर असं प्रेझेंटेशन तयार केलंय बघा. संयुक्त राष्ट्राची जागतिक मान्यता मिळाली 1975ला. 1975ला आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरे करून संयुक्त राष्ट्राने युएनच्या दिवसाला अधिकृत मान्यता दिली. हा लढा केवळ एक विचारधारेचा भाग राहिलेला नाही, तर तो मानवी हक्काचा मानबिंदू बनला. अशा प्रकारचं जागतिक सुट्टी आणि संस्कृतीचा भाग. आज जर्मनीतील बर्लिन, रशिया, क्युबा आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये 8 मार्चला अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते. एक आहे. नंतर एकजुटीची आणि संघर्षाची प्रतीक. इटलीमध्ये याच दिवशी महिलांना पिवळा मिमोस किंवा येलो मिमोस दिला जातो. तर जगातील जागतिक स्तरावर जांभळा रंग न्यायाचे आणि हिरवा रंग आशेचे प्रतीक म्हणून वापरला जातो. तर ही एक आहे. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या पद्धती आहेत महिला दिनाची साजरा करण्याच्या. ग्लोबल जेंडर पे गॅप हा 20% प्लस आहे. कॉर्पोरेट चकचकाट विरुद्ध मूळ लढा. 21व्या शतकात या दिवसाचे व्यापारीकरण झालेले आहे. हॅशटॅग डिस्काउंट आणि कॉर्पोरेट जाहिरातीच्या पलीकडे जाऊन खऱ्या सामाजिक बदलाची आणि धोरणाची गरज आज आहे. थोडी टीका आहे महिला दिनावर. नुसता तुम्ही एखादी आपल्या मार्केटिंग स्टंट करणे किंवा हे करणे याच्यासाठी महिला दिन वापरला जातो. बाकी काही उपयोग होत नाही त्याचा. 20% अजूनही जेंडर याच्यामध्ये गॅप आहे. माणसांना ज्या सुविधा भेटतात त्याच्यापेक्षा कमी भेटतात महिलांना, त्याच्यापेक्षा पे स्केल कमी भेटतो. हे सगळीकडे दिसून येतं. पुन्हा एकदा रस्त्यावर आता ही मी टू नावाची चळवळ महिला दिनाच्या निमित्तानं समोर येते. याच्यामध्ये बघा, मी टू चळवळ असलेला पाकिस्तानमधील औरत मोर्चा आहे. आजच्या पिढीने हा दिवस पुन्हा एकदा अन्यायाविरुद्ध लढण्याचा हत्यार बनलेला आहे. हे दिवसाच्या निमित्तानं ते जो अन्याय झालेला आहे महिलांवर तो समोर येतो. हिंसेविरुद्धचा एल्गार. मेक्सिकोतील अँटी मॅन्युमेंट सारखी प्रतीके महिलांवरील वाढत्या हिंसाचार विरुद्ध संताप व्यक्त करतात. आणखीन काही बळी नको, नॉट वन मोर हा आजचा जागतिक नारा आहे. त्याचप्रमाणे
खऱ्या समानतेची कायदेशीर मागणी, समान वेतन आणि स्वतःच्या शरीरावरील अधिकार ही आजची प्रमुख लढाई आहे. 2024 मध्ये फ्रान्सने या दिवशी गर्भपाताचा अधिकार संविधानात समाविष्ट करून नवा इतिहास रचला. वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळे कामं केलेले त्याच दिवशी. भविष्याचा वेध आणि उपाय, महिलांमध्ये गुंतवणूक करा, इन्व्हेस्ट इन वुमेन आणि डिजिटल समानता, डिजिटल ऑल यासारख्या संयुक्त राष्ट्राच्या मोहिमा तांत्रिक आणि आर्थिक प्रगती महिलांचा हक्क निश्चित करत आहेत. त्याचप्रमाणे संघर्षाची मशाल आता नव्या पिढीकडे. 1909 मध्ये कामगार महिलांनी पेटवलेली ही ठिणगी आता एका जागतिक वणव्यात बदललेली आहे. हा लढा संपलेला नाही, तो नव्या पिढीने अत्यंत गंभीरपणे हाती घेतलेला आहे. या अशा प्रकारचं 8 मार्चचा आत्मा रोज जगूया. हे फक्त 8 मार्चलाच महिलांचं कौतुक करायचं किंवा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा असं नाही, तर दररोजच आपल्याला त्यांचा सन्मान करायचा आहे महिलांचा. हे सांगते 8 मार्च आत्मा रोज जगूया. महिला दिन केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो विचार आपल्या रोजच्या आचरणात आणूया. जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. किती सुंदर असं प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे आणि याला आपण डाउनलोड करू शकतो. इथं जर गेलो आपण आणि डाउनलोड PPTX म्हणजे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये मला डाउनलोड करून दे आणि अक्षरशः पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला ते डाउनलोड होतं. म्हणजे आपल्या प्रेझेंटेशन सुद्धा तो तयार करून देतो नोटबुकला. हे खूप सुंदर असं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन डाउनलोड झालं. आता हे आपण जर डाउनलोड केलेलं प्रेझेंटेशन बघितलं, इट इज प्युअरली काय पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन. सुंदर प्रेझेंटेशन तयार केले. एवढं त्याच्यात तुम्हाला एडिट काय करता येणार नाही, कारण या सगळ्या ज्या आहेत ज्या इमेजेस आहेत. इट्स ओके, तुम्हाला एखादी स्लाइड वाढत येते, एखादी स्लाइड कमी करता येते, हे तुम्ही इथे करू शकता आणि ते खूप महत्वाचं आहे. तर हे झालं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन. त्यानंतर आता आपण बघूया व्हिडिओ कसं तयार करतो. व्हिडिओ आपण जो व्हिडिओ तयार झाला तो बघूया. सुंदर प्रकारे तयार करतात ते लक्षात येईल तुम्हाला. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. आपल्या सगळ्यांना हा दिवस माहिती आहे, नाही का? शुभेच्छा आणि उत्सवाचा दिवस. पण तुम्हाला माहिती आहे का की या दिवसाची सुरुवात गुलाबाच्या फुलांनी नाही तर क्रांतीच्या ठिणगीने झाली होती. आज आपण याच ओळखीच्या दिवसाची एक अनोळखी आणि आश्चर्यकारक कहाणी जाणून घेणार आहोत. आजकाल महिला दिन म्हटलं की काय आठवतं? शुभेच्छा, छान छान भेटवस्तू आणि सोशल मीडियावरचे हॅशटॅग्स, असंच काहीसं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पण या दिवसाचा खरा आत्मा हाच आहे का, की याच्या मुळाशी क्रांतीची एक धगधगती मशाल आहे? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर मग या दिवसाची खरी सुरुवात झाली तरी कुठे? यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, थेट 20व्या शतकाच्या सुरुवातीला. कारण या दिवसाची मुळं कामगार चळवळीत आणि समाजवादी विचारांमध्ये दडलेली आहेत. सगळ्यात आधी एक मोठा गैरसमज दूर करूया. अनेकदा असं म्हटलं जातं की महिला दिनाची सुरुवात 1857 साली न्यूयॉर्कमधल्या महिला कामगारांच्या संपाने झाली. पण खरं सांगायचं तर संशोधनातून हे स्पष्ट झालंय की ही केवळ एक नंतर रचलेली कथा आहे. खरं वास्तव वेगळंच आहे. पहिला अधिकृत महिला दिन 28 फेब्रुवारी 1909 रोजी साजरा झाला होता. तोही अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने न्यूयॉर्कमध्ये आयोजित केला होता. ही कल्पना फक्त अमेरिकेपर्यंतच राहिली नाही. 1910 मध्ये क्लारा झेटकिन नावाच्या एका समाजवादी कार्यकर्तीने कोपनहेगनमध्ये एक प्रस्ताव मांडला की हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करायला पाहिजे. या प्रस्तावाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 1911 मध्ये युरोपातल्या अनेक देशांमध्ये लाखो महिला मतदानाचा हक्क आणि समान अधिकारांसाठी रस्त्यावर उतरल्या. कल्पना करा किती मोठी गोष्ट होती ही. सुरुवातीच्या काळात या दिवसासाठी कोणतीही एक निश्चित तारीख नव्हती. पण रशियामध्ये एक अशी घटना घडली ज्याने फक्त 8 मार्च ही तारीखच इतिहासात कोरली नाही, तर अक्षरशः जगाचा इतिहासच बदलून टाकला. विचार करा, पहिलं महायुद्ध सुरू आहे. रशियात अन्नाची प्रचंड टंचाई आहे आणि लोक युद्धाला वैतागले आहेत. अशा परिस्थितीत 8 मार्च 1917 रोजी पेट्रोग्राडमधल्या हजारो महिला कामगार रस्त्यावर उतरल्या.
त्यांची मागणी अगदी साधी होती, ब्रेड अँड पीस, म्हणजेच भाकरी आणि शांतता. या आंदोलनाचे परिणाम इतके मोठे असतील याची कल्पना कुणालाच नव्हती. अगदी लिओन ट्रॉट्स्कीसारख्या मोठ्या क्रांतिकारकानेही नंतर लिहिलं की आम्ही कल्पनाही केली नव्हती की हा महिला दिन क्रांतीची सुरुवात करेल. आणि मग जे घडलं ते अविश्वसनीय होतं. ही छोटीशी ठिणगी बघता बघता वणवा झाली. यालाच फेब्रुवारी क्रांती म्हणून ओळखलं जातं. या आंदोलनामुळे अवघ्या एका आठवड्यात रशियातली शक्तिशाली झार राजवट कोसळली आणि नवीन सरकारने महिलांना मतदानाचा हक्कही दिला. याच क्रांतिकारक घटनेच्या स्मरणार्थ 1921 मध्ये कम्युनिस्ट इंटरनॅशनलने, म्हणजे जगभरातल्या कम्युनिस्ट पक्षांच्या संघटनेने, 8 मार्च हीच आंतरराष्ट्रीय महिला दिनाची अधिकृत तारीख म्हणून घोषित केली. म्हणजे आज आपण जो 8 मार्च साजरा करतो त्याचं मूळ थेट रशियन क्रांतीमध्ये आहे. बरं, रशियात तर क्रांती झाली, 8 मार्च ही तारीखही ठरली, पण मग पुढे काय झालं? चला पाहूया हा क्रांतिकारक दिवस जगभरात कसा पसरला आणि शीतयुद्धाच्या काळात त्याचं स्वरूप कसं बदलत गेलं. शीतयुद्धाच्या काळात जग 2 गटांमध्ये विभागलं गेलं होतं. एकीकडे पूर्वेकडील कम्युनिस्ट देशांमध्ये 8 मार्च हा दिवस अधिकृत सुट्टी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा, पण दुसरीकडे म्हणजे पश्चिमेकडे या दिवसाला कम्युनिस्ट विचारधारेचा शिक्का लागला आणि तो जवळपास विसरला गेला. पण 1960 आणि 70च्या दशकात चित्र बदललं. पश्चिमेकडील देशांमध्ये स्त्रीवादी चळवळीची दुसरी लाट आली. या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी या दिवसाचा क्रांतिकारक वारसा ओळखला आणि समान वेतन, कायदेशीर हक्क यांसारख्या मुद्द्यांवर आवाज उठवण्यासाठी 8 मार्चला पुन्हा एकदा आंदोलनाचं आणि जागृतीचं एक महत्त्वाचं माध्यम बनवलं. या दिवसाच्या प्रवासातला एक निर्णायक टप्पा आला 1975 साली. हे वर्ष खूप महत्त्वाचं ठरलं, कारण याच वर्षी संयुक्त राष्ट्रांनी म्हणजे युनायटेड नेशन्सने आंतरराष्ट्रीय महिला दिन अधिकृतरित्या साजरा करायला सुरुवात केली. यामुळे या दिवसाला एक जागतिक ओळख मिळाली, जी कोणत्याही एका विचारधारेपुरती मर्यादित नव्हती. संयुक्त राष्ट्रांनी दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना म्हणजे थीम्स जाहीर करून या दिवसाचा आवाका आणखी वाढवला. सुरुवातीला शांतता आणि मानवाधिकारांवर लक्ष होतं, तर अलीकडच्या काळात महिलांवरील हिंसाचार संपवणे आणि आर्थिक सक्षमीकरण यांसारख्या अधिक ठोस विषयांवर भर दिला जातोय. तर क्रांती आणि आंदोलनातून जन्माला आलेला हा दिवस आज नेमका कुठे येऊन पोहोचला आहे? आता आपण या प्रवासाच्या आजच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे उत्सव आणि व्यापारीकरणामुळे या दिवसाचं स्वरूप खूपच गुंतागुंतीचं झालं आहे. आजची परिस्थिती बघितली तर जगातले जवळपास 28 देश या दिवशी अधिकृत सार्वजनिक सुट्टी देतात. चीन आणि मादागास्कर सारख्या काही देशांमध्ये तर फक्त महिलांना सुट्टी दिली जाते आणि अनेक देशांमध्ये सुट्टी नसली तरी हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. म्हणजे बघा, आज या दिवसाची किती वेगवेगळी रूपं आहेत. एका बाजूला तो सरकारी सुट्टी म्हणून साजरा होतो, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमधल्या औरत मार्च सारख्या आंदोलनांमधून तो राजकीय विरोधाचा आवाज बनतो. आणि त्याचवेळी मोठमोठ्या कंपन्या या दिवसाचा वापर मार्केटिंगसाठी करतात, ज्यामुळे त्याच्या व्यापारीकरणावर टीकाही होते. आणि हीच एक मोठी टीका या दिवसावर केली जाते. काही टीकाकारांचं म्हणणं आहे की या दिवसाचं व्यापारीकरण इतकं झालंय की त्याचा मूळ उद्देश, जो संघर्ष आणि समान हक्कांसाठीचा लढा होता, तो कुठेतरी हरवून गेलाय. त्यांच्या मते आता हा दिवस केवळ शुभेच्छा देण्यापुरताच उरला आहे, अगदी मदर्स डे सारखा. तर मग हा सगळा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं का आहे? या दिवसाची संपूर्ण कहाणी समजून घेणं आजच्या काळात इतकं गरजेचं का वाटतं? कारण महिला दिनाचा प्रवास हा सरळ रेषेतला नाहीये. तो समाजवादी आंदोलनातून सुरू झाला, त्याने एका क्रांतीला जन्म दिला, तो स्त्रीवादी चळवळीचा हत्यार बनला आणि आज तो उत्सव आणि व्यापाराचा भागही झाला आहे. हा गुंतागुंतीचा इतिहासच त्याचा जिवंत वारसा आहे आणि त्यामुळेच तो आजही इतका महत्त्वाचा आहे. तर मग शेवटचा प्रश्न हाच उरतो, ज्या दिवसाची मुळं संघर्षात आणि क्रांतीत आहेत, त्या दिवसाचं खरं स्वरूप काय असायला हवं? तो केवळ एक उत्सवाचा दिवस असावा की त्याच्यातल्या संघर्षाची आठवणही जपली पाहिजे, किंवा कदाचित या दोन्हीचं मिश्रणच त्याचं खरं सामर्थ्य आहे? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह. इतकं सुंदर असं व्हिडिओ तयार झालेला आहे आणि हे नोटबुक केल्याची पॉवर आहे. आता आपण ऑडिओ बघूया. त्याच्यात तुम्हाला ऑडिओ मध्ये पण बऱ्याच गोष्टी लक्षात येतील की किती सुंदर ऑडिओ तयार होतो त्याचा. उद्या 8 मार्च आहे, म्हणजेच आपला आंतरराष्ट्रीय महिला दिन. हो, आणि आता साहजिकच उद्या सगळीकडे फुलांचे गुच्छ दिले जातील. अगदी बरोबर.
सोशल मीडियावर अभिनंदनाचे मेसेजेस, ते हॅशटॅग्स फिरतील, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांना चॉकलेट. उद्या काय म्हणतोय आणि US मध्ये अजून 7 मार्च चालू आहे आणि आपण आज रन करतोय 8 मार्चला. त्यांचं जी डेट आहे ती त्यांना त्या सर्व्हरची डेट घेतलेली आहे, त्याच्यामुळे ते उद्या म्हणतात. दिली जातील. हो ना, हे तर दरवर्षीच आहे. पण आज आपण आपल्या या सखोल चर्चेत जे शोधणार आहोत ते या नेहमीच्या सेलिब्रेशन्सपेक्षा खूप वेगळं आहे. नक्कीच. आपल्याकडे आज विकिपीडियावरील इंटरनॅशनल विमेन्स डे या विस्तृत लेखासह अनेक ऐतिहासिक नोंदींचे स्रोत आहेत. आणि या सगळ्या माहितीचा वेध घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? ती म्हणजे या दिवसाची सुरुवात काही फुलं देण्यापासून किंवा डिस्काउंट कुपन्स वाटण्यापासून झाली नव्हती. अजिबात नाही. याची सुरुवात झाली होती कामगारांच्या रक्तातून, संपातून आणि एका अत्यंत प्रखर अशा समाजवादी चळवळीतून. खरं तर या पूर्ण प्रवासातली सर्वात रंजक गोष्ट हीच आहे. आज आपण जो दिवस इतक्या गुळगुळीत आणि कमर्शियल स्वरूपात पाहतो ना, त्याची मूळ ओळख अत्यंत बंडखोर होती. आणि या इतिहासाच्या मुळाशी जाताना आपल्याला काही मोठे गैरसमज आधी दूर करावे लागतात. कारण इतिहासाच्या नोंदी आणि लोकांच्या समजुती यात बरीच तफावत दिसून येते. हो, गैरसमजाबद्दल बोलायचं तर जेव्हा मी या श्रोत्यांचा अभ्यास करत होते तेव्हा अनेक ठिकाणी एक कथा सतत समोर येत होती. 1857ची कथा? हो, तीच. ती म्हणजे 1857 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कपडे शिवणाऱ्या महिला कामगारांनी एक खूप मोठा संप केला होता. हो. त्यांना मिळणारी वागणूक आणि कामाचे तास याविरुद्ध तो लढा होता. आणि असं म्हटलं जातं की तिथूनच 8 मार्च महिला दिनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हे खरं आहे का? हाच तर या विषयातला सर्वात मोठा गैरसमज आहे. म्हणजे आपल्या स्रोतांमधील ऐतिहासिक नोंदी आणि संशोधकांच्या मते 1857चा तो संप कधी झालाच नव्हता. थांबा, म्हणजे 1857चा संप कधीही झाला नव्हता, नुसतीच अफवा? हो, ती एक नंतरच्या काळात तयार केलेली कथा होती. पण मग ही कथा का पसरवली गेली? म्हणजे यामागे काही कारण? त्यामागे एक मोठं राजकारण होतं. शीतयुद्धाच्या काळात म्हणजे कोल्ड वॉरच्या काळात या दिवसाला कम्युनिस्ट आणि रशियन इतिहासापासून वेगळं करण्यासाठी हे केलं गेलं असावं. अच्छा, म्हणजे त्याला एक अमेरिकन आणि गैरसमाजवादी पार्श्वभूमी देण्यासाठी. अगदी बरोबर. ही कथा 1950च्या दशकात जाणीवपूर्वक पसरवली गेली असावी असं अनेक अभ्यासक मानतात. खऱ्या इतिहासाची सुरुवात 1857 मध्ये नाही तर 1909 मध्ये झाली. 1909? हो. 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्कमध्ये सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने पहिल्या वुमन्स डेचं आयोजन केलं होतं. कामगार नेत्या थेरेसा माल्किएल यांच्या सूचनेवरून हा दिवस पाळण्यात आला. म्हणजे बघा, याची खरी पाळेमुळं अमेरिकेतील समाजवादी चळवळीत आहेत. म्हणजे हा मूळचा एक पूर्णपणे राजकीय आणि कामगार वर्गाचा लढा होता आणि तिथूनच या चळवळीने आंतरराष्ट्रीय स्वरूप धारण केलं, बरोबर? हो. कारण मी वाचलंय की 1910 मध्ये युरोपमध्ये काहीतरी मोठी घडामोड झाली होती. अगदी तसंच 1910 मध्ये डेन्मार्कमधील कोपनहेगन शहरात आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे 17 देशांमधील 100हून अधिक महिला प्रतिनिधी आल्या होत्या. बापरे, त्या काळात 100हून अधिक महिला प्रतिनिधी? हो ना. आणि याच परिषदेत जर्मन प्रतिनिधी क्लारा झेटकिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अत्यंत धाडसी प्रस्ताव मांडला. त्यांनी सुचवलं की दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात यावा. आणि यामागे त्यांचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? त्यांचं एकमेव आणि स्पष्ट उद्दिष्ट होतं महिलांना मतदानाचा हक्क मिळवून देणे आणि त्यांच्यासाठी समान अधिकारांची मागणी करणे. त्यावेळी त्यांनी कोणतीही निश्चित तारीख ठरवली नव्हती, पण प्रस्तावाचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की पुढच्याच वर्षी म्हणजे 1911 मध्येच ऑस्ट्रिया हंगेरी, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये 10 लाखांहून अधिक लोकांनी पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन पाळला. 10 लाख लोक? हो. एकट्या ऑस्ट्रिया हंगेरी साम्राज्यात त्या दिवशी 300हून अधिक निदर्शने झाली. केवळ मतदानाचा अधिकार नाही तर सार्वजनिक पदे भूषवण्याचा हक्क आणि रोजगारातील लैंगिक भेदभावाचा निषेध नोंदवला. पण इथे मला एक प्रश्न पडतो. कोणता? जर सुरुवातीला हा दिवस फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी किंवा शनिवारी साजरा केला जात होता आणि कोणतीही तारीख निश्चित नव्हती, तर मग 8 मार्च हीच तारीख कशी काय ठरली? याच तारखेला असं काय विशेष घडलं होतं? ज्या प्रश्नाचं उत्तर इतिहासातील एका अत्यंत नाट्यमय आणि क्रांतिकारी घटनेत दडलेलं आहे आणि त्याचा थेट संबंध 1917च्या रशियन क्रांतीशी आहे. रशियन क्रांती म्हणजे महिला दिनाचा आणि रशियन क्रांतीचा थेट संबंध आहे. हे खूपच अनपेक्षित आहे. होय. आणि ही घटना खूप स्तिमित करणारी आहे.
1917चं वर्ष होतं, पहिलं महायुद्ध सुरू होतं आणि रशियात अन्नाची भयंकर टंचाई निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत पेट्रोग्राड, जे आजचं सेंट पीटर्सबर्ग आहे, तिथल्या महिला कापड कामगारांनी एक मोठा संप पुकारला. अच्छा. त्यांनी ब्रेड अँड पीस म्हणजे ब्रेड आणि शांतता अशी मागणी करत निदर्शने सुरू केली. त्यांचा मोर्चा एवढा उग्र होता की त्यांनी स्वतःच्या वरिष्ठांचे आदेश झुगारून दिले आणि इतर कारखान्यांमधील कामगारांनाही संपात सामील करून घेतलं. हे खूप मोठं पाऊल होतं. रशियन क्रांतिकारक लिओन ट्रॉट्स्की यांनी याबद्दल एक अतिशय अचूक निरीक्षण नोंदवले. ते म्हणतात की कोणालाही, अगदी क्रांतिकारकांनाही वाटलं नव्हतं की महिला दिन एका एवढ्या मोठ्या क्रांतीची ठिणगी ठरेल. म्हणजे विचार करा, कापड कारखान्यात काम करणाऱ्या महिला रस्त्यावर उतरल्या आणि एका महाभयंकर साम्राज्याला हादरा बसला. अगदी तसंच. या संपाचा परिणाम इतका व्यापक आणि वेगवान होता की अवघ्या 7 दिवसात रशियाचा सम्राट झार निकोनस दुसऱ्याला आपली सत्ता सोडावी लागली. झारशाहीचा अंत झाला. हो, आणि त्यानंतर जी तात्पुरती सरकार व्यवस्था स्थापन झाली तिने महिलांना मतदानाचा अधिकार बहाल केला. झाला होता. तर आपण 8 मार्चला का सेलिब्रेट करतो? इथं कॅलेंडरचं काहीतरी गोंधळ आहे का? बरोबर ओळखलात. ते पूर्ण गणित रशियाच्या त्यावेळच्या कॅलेंडरशी जोडलेलं आहे. अच्छा. रशियात तेव्हा जुलियन कॅलेंडर वापरलं जात होतं. त्यानुसार ज्या दिवशी या महिलांनी संप सुरू केला ती तारीख 23 फेब्रुवारी होती. पण आज आपण जगभरात जे कॅलेंडर वापरतो ते ग्रेगोरियन कॅलेंडर आहे आणि जुलियन कॅलेंडरची 23 फेब्रुवारी ही ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 8 मार्च येते. आलं लक्षात. म्हणूनच पेट्रोग्राडच्या त्या धाडसी महिलांच्या स्मरणार्थ 8 मार्च ही तारीख निश्चित झाली. बरोबर. पुढे 1922 मध्ये खुद्द लेनिनने याला रशियात अधिकृत मान्यता दिली. त्यामुळे हे लक्षात घेणे गरजेचं आहे की सुरुवातीची अनेक दशके हा प्रामुख्याने फक्त कम्युनिस्ट आणि समाजवादी देशांचा सण होता. हे खूपच रंजक आहे, कारण जर हा पूर्णपणे कम्युनिस्ट आणि समाजवादी देशांचा सण होता तर मग पाश्चात्य देशांमध्ये, विशेषतः अमेरिकेत, तो मुख्य प्रवाहात कसा आला? कारण शीतयुद्धाच्या काळात तर अमेरिकेत कम्युनिस्ट विचारांशी संबंधित कोणत्याही गोष्टीला तीव्र विरोध होता. तिथं तर हा दिवस विस्मृतीत गेला असेल ना? अगदी बरोबर. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेत आणि पाश्चात्य जगामध्ये या दिवसाकडे एक कम्युनिस्ट अजेंडा म्हणून संशयाने पाहिलं जायचं. साहजिकच आहे. त्यामुळे तिथे या दिवसाची चर्चा जवळजवळ थांबलीच होती. पण याला पुन्हा एकदा जिवंत केलं ते 1960 आणि 70च्या दशकातील सेकंड वेव्ह फेमिनिझमने, म्हणजेच स्त्रीवादाच्या दुसऱ्या लाटेने. जेव्हा आपण सेकंड वेव्ह फेमिनिझम म्हणतो तेव्हा नेमका बदल काय झाला होता? कारण 20व्या शतकाच्या सुरुवातीचा लढा प्रामुख्याने फक्त मतदानाच्या हक्कापुरता मर्यादित होता, बरोबर? हो. पहिली लाट ही मतदानाचा हक्क आणि कायदेशीर ओळखीपुरती होती. पण ही जी दुसरी लाट होती तिने लढ्याची व्याप्ती खूप वाढवली. कशा प्रकारे? आता महिला केवळ मतदानाचा हक्क मागत नव्हत्या, त्या समान वेतन, समान आर्थिक संधी, प्रजोत्पादनाचे अधिकार म्हणजे रिप्रोडक्टिव्ह राईट्स आणि घरात होणारा हिंसाचार थांबवणे या अधिकारांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. म्हणजे बँक खातं उघडण्यासाठी नवऱ्याची सही लागू नये इथपासून ते कामाच्या ठिकाणी होणाऱ्या भेदभावापर्यंत अनेक विषय यात होते. नक्कीच. या महिला गटांनी 8 मार्चला एक आशेचं आणि संघर्षाचं प्रतीक म्हणून पुन्हा स्वीकारलं आणि त्यांच्या या दबावामुळेच शेवटी आंतरराष्ट्रीय पातळीवर याची दखल घेणं भाग पडलं. अच्छा, मग संयुक्त राष्ट्रांचा प्रवेश इथे झाला. हो. 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलं आणि मग 1977 मध्ये त्यांनी अधिकृत ठराव संमत करून सदस्य देशांना आवाहन केलं की त्यांनी 8 मार्च हा महिला हक्क आणि आंतरराष्ट्रीय शांततेसाठी संयुक्त राष्ट्रांचा दिवस म्हणून पाळावा. आणि इथूनच मग हा दिवस अधिकृत आणि जागतिक मुख्य प्रवाहाचा भाग झाला. बरोबर. पण जसं आपण मगाशी म्हणालो, संयुक्त राष्ट्रांच्या समावेशानंतर हा दिवस मेनस्ट्रीम तर झाला, पण जसजसा काळ पुढे गेला तसतसा या दिवसात कॉर्पोरेट जगाचा आणि मार्केटिंगचा एक खूप मोठा शिरकाव झाला. दुर्दैवाने. हो. 21व्या शतकात अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी या दिवसाचं कसं व्यापारीकरण केलंय हे आपण सगळेच पाहतो. मूळच्या समाजवादी मुळांपासून आणि कामगारांच्या लढ्यापासून हा दिवस भटकून आता जवळजवळ मदर्स डे किंवा व्हॅलेंटाईन डे सारखा कमर्शियल इव्हेंट बनत चाललाय.
आणि याच व्यापारीकरणातून अनेकदा खूप विडंबनात्मक आणि हास्यास्पद परिस्थिती निर्माण होते. नक्कीच. म्हणजे 2018 मधला मॅकडोनाल्ड्सचा किस्साच बघा ना. अरे हो, तो लोगोचा प्रकार. हो, त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त काय केलं तर त्यांच्या सगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील त्यांचा जगप्रसिद्ध एम हा लोगो चक्क उलटा करून डब्ल्यू केला. वुमनसाठी डब्ल्यू. हो, कॅलिफोर्नियामधील एका फ्रँचायझीने तर आपल्या दुकानावरील ती भली मोठी पिवळी पाटी अक्षरशः उलटी लावली होती. वरवर पाहता हे खूप भारी PR कॅम्पेन वाटतं. पण त्यांना याचा भयंकर उलटा फटका बसला होता. कारण सोशल मीडियावर लोकांनी त्यांना लगेच आरसा दाखवला. हो ना, लोकांनी असा थेट प्रश्न विचारला की ज्या कंपनीच्या तळागाळातील महिला कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंज वेतन दिले जाते आणि त्यांना कामाच्या ठिकाणी योग्य सुविधा मिळत नाहीत, त्या कंपनीने पाटी उलटी करण्यापेक्षा आपल्या महिला कर्मचाऱ्यांचा पगार का नाही वाढवत? हा निव्वळ दांभिकपणा आहे असा युक्तिवाद अनेकांनी केला. आणि अशा PR स्टंट्सचं आणखी एक वादग्रस्त आणि भयंकर उदाहरण म्हणजे 2021 मधलं बर्गर किंग UKचं ट्विट. बापरे, ते तर खूपच भयानक होतं. हो, त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनी त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून काय ट्विट करावं तर वुमेन बिलॉंग इन द किचन, म्हणजे महिलांचे स्थान स्वयंपाकघरातच आहे. प्रमाण खूप कमी आहे हे दाखवण्याचा आणि त्यांच्या नवीन स्कॉलरशिपची जाहिरात करण्याचा होता. पण लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी जे वाक्य वापरलं ते अत्यंत चुकीचं आणि स्त्रियांचा अपमान करणारं होतं. यामुळे हजारो ट्विटर युजर्सनी त्यांच्यावर अक्षरशः आगपाखड केली. शेवटी प्रचंड विरोधानंतर त्यांना ते ट्विट 12 तासांनी डिलीट करावं लागलं. आणि आमचे सुरुवातीचे ट्विट चुकीचे होते आणि आम्ही दिलगीर आहोत अशी जाहीर माफीही मागावी लागली. या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा मूळ उद्देश म्हणजेच समानता आणि मूलभूत हक्कांचा संघर्ष बाजूला राहतो आणि फक्त जाहिरातबाजीला महत्त्व येतं तेव्हा असा गोंधळ उडतो. आजकाल तर अशा अनेक वेबसाईट्स तयार झाल्या आहेत ज्या कॉर्पोरेट स्पॉन्सरशिपवर चालतात आणि संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत थीमपेक्षा पूर्णपणे वेगळेच ब्रँड्सना सोयीस्कर पडतील असे हॅशटॅग प्रमोट करतात. हे अगदी खरं आहे. पण आपण जर एका मोठ्या चित्राकडे पाहिलं तर आपल्याला दिसेल की एका बाजूला जरी हा दिवस कमर्शियल होत असला तरी दुसऱ्या बाजूला जगाच्या पाठीवर अजूनही अनेक देशांमध्ये तो खऱ्याखुऱ्या संघर्षाचा आणि क्रांतीचा दिवस आहे. अगदी बरोबर. जर आपण जगभरातील या दिवसाच्या काही प्रथा आणि आंदोलनांवर नजर टाकली तर हा विरोधाभास अधिक स्पष्ट होईल. हो, प्रथांबद्दल बोलायचं तर मला इटलीमधली एक प्रथा खूप भावली. तिथे या दिवशी महिलांना येलो मिमोसा नावाचं पिवळं फूल देण्याची एक सुंदर पद्धत आहे. पण मला वाटलं होतं की ही फक्त एक ग्रीटिंग कार्ड कंपनीने सुरू केलेली पद्धत असेल. पण या स्रोतांनुसार यामागेही एक रंजक ऐतिहासिक आणि राजकीय किस्सा आहे. हो, आणि तो किस्सा 1946चा आहे. इटालियन कम्युनिस्ट नेत्या तेरेसा मत्तेई यांनी हे फूल निवडलं होतं. अच्छा. त्या काळी फ्रान्समध्ये महिला दिनाला व्हायोलेट आणि लिली ऑफ द व्हॅली ही फुले दिली जात असत. पण दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इटलीमध्ये प्रचंड गरिबी होती, त्यामुळे ती फुलं परवडणारी नसतील. अगदी बरोबर. ग्रामीण भागातील लोकांसाठी ती फ्रेंच फुले खूप महागडी होती. म्हणून तेरेसा मत्तेई यांनी मुद्दाम मिमोसा हा पर्याय निवडला. कारण तो स्वस्त होता. हो, स्वस्त होतं, सर्वत्र सहज उपलब्ध होतं आणि त्याची वाढ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही होते, जे एक प्रकारे महिलांच्या संघर्षाचं प्रतीक होतं. हा विचार किती सखोल आहे. पण जसं आपण मगाशी म्हणालो, सगळ्या देशांमध्ये हा दिवस फक्त फुले देऊन साजरा होत नाही. आपल्याकडील स्रोतांमधील माहितीनुसार गेल्या काही वर्षात याच दिवशी अत्यंत लक्षवेधी आणि जगाला हादरवणारी निदर्शने झाली आहेत. नक्कीच. 2008 मधलं सौदी अरेबियाचं उदाहरणच घ्या. सौदी अरेबियाचं ते उदाहरण खऱ्या अर्थाने धाडसाचं प्रतीक आहे. 2008 मध्ये वाजेहा अल हुवेडर या महिला कार्यकर्तीचा एक व्हिडिओ जगभर चर्चेचा विषय ठरला होता. काय होतं त्या व्हिडिओत? आज आपल्याला हे कदाचित सामान्य वाटेल, पण त्याकाळी सौदी अरेबिया हा जगातील एकमेव देश होता जिथे महिलांना गाडी चालवण्यास कायदेशीर बंदी होती. हो, ते मी वाचलंय. या अन्यायी बंदीला विरोध करण्यासाठी वाजेहा यांनी 8 मार्च रोजी स्वतः गाडी चालवली आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित केला. त्यांनी जाणीवपूर्वक हा दिवस निवडला जेणेकरून आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष या समस्येकडे भेदले जाईल. हे खरंच खूप मोठं धाडस होतं. आणि असंच एक मोठं धाडस 2015 मध्ये चीनमध्येही पाहायला मिळालं. फेमिनिस्ट 5चं आंदोलन. हो, तिथे फेमिनिस्ट 5 नावाने ओळखल्या जाणाऱ्या 5 चीनी महिला कार्यकर्त्यांना महिला दिनाच्या आधीच अटक करण्यात आली. आणि त्यांचा गुन्हा काय होता तर सार्वजनिक वाहतुकीत होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध जनजागृती करणारे स्टिकर्स वाटण्याची योजना आखणे. विचार करा,
फक्त स्टिकर्स वाटणार म्हणून एका महासत्तेने त्यांना चक्क 37 दिवस कोठडीत डांबून ठेवलं. यावरूनच आपल्याला कळतं की सत्ताधारी व्यवस्था संघटित महिला चळवळींना किती घाबरतात. चीनमधील या कारवाईमुळे एक जागतिक वादळ निर्माण झालं. हो, जगभरातून प्रतिक्रिया आल्या होत्या. अमेरिका, ब्रिटन, दक्षिण कोरिया, भारत अशा अनेक देशांमध्ये फ्री द फेमिनिस्ट 5 या बॅनरखाली निदर्शने झाली. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रचंड दबावामुळे शेवटी 13 एप्रिल 2015 रोजी चीन सरकारला त्यांना जामिनावर सोडावं लागलं. हा एक असा प्रसंग होता जिथे 8 मार्चच्या निमित्ताने सुरू झालेला लढा जागतिक एकजुटीमुळे यशस्वी झाला. नक्कीच. आणि या संघर्षाचं आणखी एक विदारक रूप आपल्याला मेक्सिकोमध्ये पाहायला मिळतं. 2019 मध्ये मेक्सिको सिटीमध्ये अँटी मॉन्युमेंट उभारण्यात आलं. अँटी मॉन्युमेंटा? हो, हे एक असं स्मारक होतं जे महिलांवरील अत्याचारांच्या आणि हत्यांच्या, ज्याला फेमिसाइड्स म्हणतात, त्याच्या विरोधात उभं केलं होतं. त्यावर अत्यंत स्पष्ट आणि अंगावर काटा आणणाऱ्या शब्दात लिहिलं होतं, मेक्सिकोमध्ये दररोज 9 महिलांची हत्या होते आणि आणखी एकही नको. मेक्सिकोची परिस्थिती खरोखरच भयावह होती. प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि न्याय न मिळणाऱ्या पीडितांच्या स्मरणार्थ महिलांनी हे स्मारक उभारले. तिथे हा असंतोष इतका वाढला की 2020 मध्ये 8 मार्चच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे 9 मार्चला 9 मार्चला अ डे विदाऊट वुमन असा देशव्यापी संप पुकारण्यात आला. लाखो महिलांनी त्या दिवशी काम, शाळा आणि सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवले. बापरे, म्हणजे सगळंच ठप्प. रस्ते, ऑफिसेस, सार्वजनिक वाहतूक सगळीकडे महिलांची अनुपस्थिती होती. जर महिला नसतील तर जग कसं थांबतं याचा तो एक अत्यंत प्रबळ आणि मूक संदेश होता. हे ऐकून अंगावर काटा येतो. आणि याच स्रोतांमध्ये फ्रान्सच्या एका अगदी अलीकडील म्हणजे 2024च्या घटनेचाही उल्लेख आहे. हो, तो ऐतिहासिक निर्णय. एका बाजूला आपण मेक्सिको आणि चीनमधील संघर्ष पाहतो, तर दुसऱ्या बाजूला 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी फ्रान्सने आपल्या संविधानात गर्भपाताच्या अधिकाराला थेट घटनात्मक संरक्षण दिलं. असा निर्णय घेणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला. आणि याच जागतिक चित्रात आपण पाकिस्तानमधील औरत मार्चचा उल्लेख करणंही तेवढंच गरजेचं आहे. औरत मार्च? हो, 2018 मध्ये कराचीमध्ये या मार्चची सुरुवात झाली आणि आता तो दरवर्षी 8 मार्च रोजी आयोजित केला जातो. पितृसत्ताक पद्धती, महिलांवरील हिंसाचार आणि आर्थिक असमानता याविरुद्ध या महिला रस्त्यावर उतरून आवाज उठवतात. तिथे तर हे आणखीच कठीण असेल. हो, तिथे त्यांना अनेकदा अत्यंत कडव्या विरोधाचा, धमक्यांचा आणि अगदी दगडफेकीचाही सामना करावा लागतो. तरीही सर्व धोके पत्करून हा मोर्चा दरवर्षी निघतोच. तर या सगळ्या प्रवासाचा आणि इतिहासाचा अर्थ काय? आपल्या आजच्या जीवनात या माहितीचा उपयोग काय? हाच खरा प्रश्न आहे. मला वाटतं उद्या जेव्हा आपण 8 मार्चला एखादी जाहिरात पाहतो, टीव्हीवर एखाद्या ब्रँडची वुमन्स डे स्पेशल सवलत पाहतो किंवा सोशल मीडियावर ते गुळगुळीत मेसेजेस बघतो, तेव्हा त्यामागील 100 वर्षांचा रक्ताने, संपाने आणि क्रांतीने भरलेला इतिहास आपल्याला ओळखता आला पाहिजे. अगदी बरोबर. 1857च्या त्या कल्पित कथेपासून ते 1909च्या खऱ्या कामगार आंदोलनापर्यंत, पेट्रोग्राडच्या रस्त्यांवरील रशियन कामगार महिलांपासून ते सौदी अरेबियात स्टिअरिंग व्हील हातात घेणाऱ्या वाजेहापर्यंत आणि चीनमधील फेमिनिस्ट 5 पासून ते मेक्सिकोच्या अँटी मॉन्युमेंटपर्यंत हा प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. हो, हा केवळ एकमेकांना फुले देण्याचा दिवस नाही, तर आपल्या हक्कांसाठी लढण्याचा आणि आतापर्यंत मिळवलेल्या अधिकारांचं रक्षण करण्याचा दिवस आहे. आणि याच पार्श्वभूमीवर एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता? 1909च्या त्या पहिल्या कामगार महिलांनी ज्या मूलभूत अधिकारांसाठी, मतदानाच्या हक्कासाठी आणि समान वेतनासाठी मोर्चे काढले होते, आज शतकानंतरही जगात अनेक ठिकाणी महिला समान कामासाठी समान वेतनाचा किंवा स्वतःच्या शरीरावरील अधिकारांचा लढा लढतच आहेत. दुर्दैवाने हे सत्य आहे. जर त्या मूळ कार्यकर्त्यांनी, त्या सुरुवातीच्या समाजवादी स्त्रियांनी आजचा हा इंटरनॅशनल विमेन्स डे पाहिला, जिथे एका बाजूला कॉर्पोरेट कंपन्या आपल्या उत्पादनांवर डिस्काउंट देत आहेत आणि स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला महिला अजूनही आपल्या मूलभूत अधिकारांसाठी रस्त्यावर अश्रुधुराचा सामना करत आहेत, दगडफेक सहन करत आहेत, तर त्यांना खरोखर काय वाटले असते? हा विचार खूपच अस्वस्थ करणारा आहे. आपण हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा करण्यासाठी तयार आहोत की हा हक्कांचा संघर्ष आणखी 1 शतक असाच चालणार आहे?
यावर आपण सर्वांनीच विचार करायला हवा. नक्कीच. हा इतिहास केवळ भूतकाळ नाही, तर तो आपल्या वर्तमानाचा आणि येणाऱ्या भविष्याचा आरसा आहे. मला खात्री आहे की या सखोल चर्चेनंतर उद्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाकडे पाहण्याचा आपला सर्वांचाच दृष्टिकोन बदलला असेल. हाच विचार सोबत घेऊन आपण आजची ही चर्चा येथेच थांबूया. ऐकत राहिल्याबद्दल धन्यवाद. आणि एवढं सुंदर असं त्यांनी पॉडकास्ट तयार केलंय. एवढी छान माहिती आपल्याला कुठे भेटली असते का महिला दिनाच्या बाबतीत? ही सगळी माहिती तुम्हाला इथं तयार करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये एक आपण प्रश्नमंजुषा एक आपलं राहिलं होतं, प्रश्नमंजुषा बघायचं. आणि अजून एक आपण बघायचं राहिलं आपल्याला, तर हे लोड होत नाहीये. मे बी समथिंग प्रॉब्लेम, त्या सर्व्हरला प्रॉब्लेम असू शकतो. पण ठीक आहे, तुम्ही तुम्ही स्वतः करून बघा, तुम्हाला त्याची खूप खूप छान वाटेल. आणि हा जो आहे डेटा टेबल, हा डेटा टेबल एक नवीन ॲड झालेलं त्याच्यातलं फंक्शन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला भरपूर इन्फॉर्मेशन एका टेबलच्या स्वरूपामध्ये भेटते, टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये. आणि ती इन्फॉर्मेशन आणि या प्रत्येक गोष्टीला डाउनलोड करता येते. बघा, हे जे व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओला मी डाउनलोड करू शकतो MP4 मध्ये. MP4 मध्ये तो डाउनलोड होतो. जसं मी तुम्हाला PDF दाखवली, PPT दाखवली, डाउनलोड होते, तसंच हा व्हिडिओ पण डाउनलोड होतो. तसंच ऑडिओ पण डाउनलोड होतो. ऑडिओला पण आपण MP3 मध्ये डाउनलोड करू शकतो, MP3 फॉर्मॅटमध्ये. बघा, MP3 फॉर्मॅटमध्ये तो डाउनलोड होतो. त्यानंतर आपण हे इन्फोग्राफी आपण बघितलेलीच आहे. इन्फोग्राफी होती ती, ही आपण बघितलेलीच आहे. याच्यात राहील हा तुमचा हा तयार झाला टेबल. बघा, याला डेटा टेबल म्हणतात. त्याला 1909 पासून ते 2024 पर्यंत काय काय घटना झाल्या, प्रमुख घटना, संयुक्त राष्ट्राची संकल्पना आणि उद्देश किंवा महत्व आणि स्त्रोत काय आहे, हे सगळं याच्यामध्ये एका टेबलमध्ये सगळं दिलेलं आहे, सारांश. तर इतकं सुंदर ते तयार करून दिलेलं आहे बघा. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या नोटबुक मध्ये भेटतील. खूप तुम्हाला कळणार असेल. तुम्हाला त्याच्याबद्दल काही शंका असेल, काय असेल, तर तुम्ही आता विचारा किंवा नंतर जेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघताल. काही जण मध्ये जॉईन झालेले आहेत आपल्या व्हिडिओला, त्यांना नंतर तुम्ही बघू शकता. तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच या सगळ्या गोष्टी नक्कीच व्यवस्थिशीर कळतील. आणि त्यामुळे जर काही अडचणी आली तर नक्कीच कॉमेंट करा. त्या कॉमेंटवर मी तुम्हाला उत्तर देईल. दर रविवारी आपण एक नवीन ॲप बघत असतो. आज नोटबुक केल्यावरचं पूर्ण थॉरो नॉलेज घेतलंय आपण. एक ना एक गोष्ट समजून घेतली त्याची. प्रत्येक गोष्टीला आपण बघितलं की फोकस कसं करायचं, आपल्याला टाकून फोकस करता येतं. माहिती प्रत्यक्ष त्याच्याबद्दल बघायची ते बघता येते. आपण त्यात ऑडिओ बघितला, व्हिडिओ बघितला, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघितलं, फ्लॅश कार्ड बघितलं, इन्फोग्राफी बघितलं, टाईम बघितलं. त्याचबरोबर आपण प्रश्नमंजुषा, अनफॉर्च्युनेटली ती ओपन झालं नाही, परंतु प्रश्नमंजुषा पण करता येते त्याच्यामध्ये. माइंड मॅप बघितला आपण, महत्वाची गोष्ट. या सगळ्या गोष्टी आपण त्यात बघितल्या. आणि या गोष्टी सगळ्या इतक्या सुंदर होत्या की त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी या नोटबुक केल्याचं महत्व नक्कीच कळलेलं असेल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. त्यासाठी मी थांबतो वाटल्यास थोडंसं. जर प्रश्न नसतील तर मग आपण आजचं लाईव्ह आपण या ठिकाणी हे करूया, संपूया. मला कोण कोण वॉच करते त्याचं कळालं असतं. जर तुम्ही खाली थोडंसं जर कॉमेंट टाकली असती तर मला कळेल की कोण कोण बघताय हे लाईव्ह. प्लीज तेवढं कॉमेंट करा खाली, लाईक करा आणि कॉमेंट करा, की ज्यामुळे मला प्रोत्साहन मिळते. दरवेळेस मला एक नवीन ॲप घेऊन तुम्हाला शिकवता येईल. जे ॲप मी आधी शिकवले ज्याला थोडासा कमी प्रतिसाद होता पहिल्यांदा जेव्हा मी लाईव्ह करायचं आणि वेगळ्या चॅनलवर करत होतो. आता या चॅनलवर मी नियमितपणे करणार आहे. तर मला प्रोत्साहन भेटेल. तुम्ही जर मला लाईक आणि कॉमेंट जर केलं या लाईव्हला तर मला पण प्रोत्साहन भेटेल. आणि त्यामुळे आपण हे जे आपलं दर रविवारी भेटणं आहे हे नियमित घेऊया आणि नवीन नवीन ॲप समजून घेऊया. माझा एक व्हिडिओ आता मी टाकलेला
तो पण तुम्ही सगळेजण बघा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक जाहिरात कशी बनवायची, एक छोटी जाहिरात जर कशी बनवायची आहे याच्या मदतीनं ते दाखवलेलं आहे. बटाटे चिप्सची जाहिरात एक करून दाखवलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ना कोणी मॉडेल लागतं, ना कोणी स्टुडिओ लागतो, ना कोणी टेक्निशियन लागतात. हे काही नसतं, फक्त एआयच्या मदतीनं तुम्ही एक छान जाहिरात तयार करू शकता. ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलवरून बघा आणि नक्कीच त्याला कॉमेंट करा, लाईक करा आवडल्यास, आणि शेअर सुद्धा करा. अशा प्रकारचे व्हिडिओ आणि अशा प्रकारचे लाईव्ह आपलं नियमित चालू राहणार आहे. लाईव्ह दर रविवारी असणार आहे सकाळी 11 वाजता, आणि सगळ्यांनी त्याच्यासाठी या चॅनलला जॉईन व्हा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते नोटिफिकेशन वेळेवर भेटेल. आणि आपण वेगवेगळ्या ॲपचं डिस्कशन करत जाऊया. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की जे जे लाईव्ह आहेत त्यांनी कॉमेंट जरूर करा, जेणेकरून मला कळेल की कोण कोण आहे ह्याच्यामध्ये. तर धन्यवाद सगळ्यांचे. आपण या ठिकाणी हे लाईव्ह संपत आहोत. मला वाटतं की आता सगळी काही माहिती आपण व्यवस्थित दिलेली आहे, आणि सर्वांनी ती माहिती समजून त्याचा उपयोग नक्कीच आजपासून सुरू करतात. नोटबुक केल्याचा पूर्णपणे उपयोग करू शकतात. तुम्हाला सांगितलं मी, दिवसातून 3 गोष्टी तुम्ही फ्रीमध्ये करू शकता नोटबुक केल्याला. गुगल खूप छान तयार केलेलं आहे ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते ज्युनियर इन्फॉर्मेशन देतं, कारण त्याचे जे स्रोत असतात ते आपले असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये चुकीची माहिती येण्याचा प्रश्न नसतो. तर अतिशय सुंदर असं ते ॲप आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रेझेंटेशन किती सुंदर केलेलं होतं, व्हिडिओ किती सुंदर होता, हे सगळं बघितलेलं आहे. जे लोक उशिरा जॉईन झाले त्यांनी मागून पुन्हा एकदा व्हिडिओ बघा लाईव्हचा, त्यामुळे त्यांना ते पूर्णपणे बघायला मिळेल. धन्यवाद सगळ्यांचे. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक, मराठी लोक जुळतील आणि आपण सगळे मिळून या एआयच्या जगामध्ये पुढे जाऊया. मी इथं थांबतो. धन्यवाद.